रमाने भीमाला जपले कसे, काट्याने फुलाला जपावे तसे, भीमाने आम्हाला जपले जसे, आईने मुलाला जपावे तसे, भीमाने आम्हाला जपले कसे, आईने मुलाला जपावे तसे. प्रत्येक माऊली कोणत्याही माऊलीला एका मुलाची आई होता येते, 2 मुलाची आई होता येते, 3 मुलाची आई होता येते, 5 मुलाची आई होऊ शकते, 12 मुलाची आई होऊ शकते, परंतु एकच आई, तिचं नाव माता रमाई, 85% लेकरांची आई झाली. हो, कशी झाली असे? बाबासाहेब आमचे बाप आणि आमची आई रमाई. ज्याप्रमाणे आपल्या कालवडाला पाहून गाय हंबरडे फोडते, त्याप्रमाणे आमची आई 85% लेकरावर तिचं लक्ष, तिचं नाव माता रमाई. त्या माता रमाईचं असे मी आपल्या समोर सादर करीत आहोत. जशी वासराची गाई तसे पाडसाची माई, वासराची गाई तशी पाडसाची माई. 9 कोटीची ती आई, धन्य भीमाची रमाई. कोटीची ती आई, धन्य भीमाची रमाई. 85% लेकरांची आई, तिचं नाव माता रमाई. कोणती माय म्हणेल?
मी माझ्या मुलाला शिकवलं, कोणती काकी म्हणेल मी माझ्या पुतण्याला शिकवलं, कोणती वहिनी म्हणेल मी माझ्या दिराला शिकवलं, कोणती बहीण म्हणेल मी माझ्या भावाला शिकवलं. असे एकच बाई, तिचं नाव माता रमाई, तिनं स्वतःच्या नवऱ्याला शिकवलं. आणि या 85% लेकरावर टाकलेले त्या रमाईचे संस्कार कसे हो, कसे असतील. चालणे शिकवले, बोलणे शिकवले, राहणे शिकवले आणि चांगलं खाणे शिकवले, चांगलं खेळणे शिकवले आमच्या आई. परंतु आता एका लेकरावर आम्हाला संस्कार टाकता येत नाही, मोठी दुःखाची गोष्ट आहे. लेकरू जर लढायला त्याला जर पाळण्यात टाकायचं असलं, त्याला नुसतीच करते हाड 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 हाड, डोळ्यावर भागत नाही. त्यात लेकराला उचलून पाळण्यात टाकलं, पाळण्याची दोरी जर हातात धरली तर आमच्या बाया गाणी कोणतं म्हणतीला माहिती होय. हाडग कुत्रे बांगडी धरीला बापाची तंगडी, हाडग कुत्रे बांगडी धरीला बापाची तंगडी. धरगयच्या बापाची तंगडी का 14 इंजेक्शन घेणार, काम मरणा हिला काय रे. त्याला मग हळद खाऊ नको, गुळ खाऊ नको, दुधाचा चहा पिऊ नको, मग काऊन म्हणणार नाही हाडग कुत्री बांगडीन धैर्याच्या बापाची तंगडी. अरे संस्कार एवढ्यावर आमचं भागत नाही. लेकरू आम्हाला घडवता येत नाही. ते जर लेकरू चालायला लागलं, त्याच्या दोन्ही हात धरतील आमच्या माय मावल्यान म्हणतील चालू शिका ढोरे राखा, चालू शिका ढोरे राखा, मच्छीवर बसा नदीला जा, खेकडे धरा आजूळ करा, भाजी करा, खाऊ जेव टप्पू हाणा. याच्याशिवाय काही नाही. अवघड आहे संस्कार आमचे. परंतु आमच्या कोटी कोटी दलितांची आई, तिचंच नाव माता रमाई. त्या माता रमाईने आमच्यावर टाकलेले संस्कार कसे हो, आम्हाला स्वाभिमान शिकवला, 4 चौघाच्या पंक्तीमध्ये बसायला शिकवलं. त्या आईने आम्हाला पेन आणि लेखन दिली रे. त्या रमाईच्या अहांत परिकष्टाने आम्ही एवढे मोठे झालो आणि आम्हाला एवढं वैभव मिळालं. आणि म्हणून 9 कोटीची ती आई, 9 कोटीची ती आई, धन्य भीमाची रमाई. पती परदेशी असता हरली ना कधी, पती परदेशी असता हरली ना कधी. अनेक संकटाला रमाईने मात केली आणि बाबासाहेब आंबेडकरांना साथ केली. म्हणून पती परदेशाला गेली तरी रमाईने संसारामधला धीर कधी सोडला नाही. म्हणून कवी लिहितात काय, पती परदेशाला असता हरली ना कधी, चोळी अंगावरती राहणी तिची साधी. 2 लुगड्याचं 1 लुगडं करून नेसणारी आमची आई. आणि बाबासाहेब प्रदेशाला गेले तर आमची आई काय खाई हो, कोरकोर कुटका खाई, कधी उपाशी राई, परळीपर्यंत पायी पायी गौऱ्या वेचायला जाई आमची आई. आणि ते रमाई म्हणे शेजारच्याही महिलांना उपदेश करायचे, बाई दळून मी ग आता दळून बाई, खाईल कोंडा कनी ग, मी दळून बाई खाईल कोंडा कनी ग, पण सुखी असावा कुंखवाचा धनी ग. पण सुखी असावा कुंखवाचा धनी ग, दळून खाईल कोंडा कनी ग. आता बापू साधं जमना, काही खरं नाही, अवघड आहे. नवीन नवीन लग्न झालं, दोघा नवरा बायकोच्या मधामध्ये लेकरू बाळ नाही, 5 वर्षे झाली लग्नाला,
कवा भांडण दोघाची झाली नाही, एकमेकावर लाड करायचे, भरपूर प्रेम करायचे, याच्यामध्ये शंका नाही. पण काही कालानंतर घर गाडं होय, घरामध्ये मडक्याला मडके लागते. नवरा बायकोची भांडण झाली. भांडण झाल्याच्या नंतर साहेबीन बोलणार साहेबाला आणि साहेब बोलणार साहेबिनीला. 8 दिवस लोटले की उगं होबार तोंड्यासारखं गावाच्या बाहेर चाललं, फिरू फिरू या. बाई घरामध्ये आपली कुचकुच कुचकुच करीत गुणानच बसायची. नवरा घरी आला की त्याला बोलायला तयार नाही. हे माणूस बाहेरल्या बाहेर आपल्या शिवाजी खंदारे सारखा बाहेर 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 राहत. त्याला भेटला मधुकर खंदारे सारखा माणूस. म्हणजे काय हो शिवाजीराव, एवढे बोलणारे चालणारे खेळणारे माणसं, रोज हसवणारे, कसे की तुम्ही नाराज नाराज दिसता. तुम्ही कसे की नाराज नाराज दिसता. तर आमचे शिवाजीराव म्हणले मधुकररावला, नाही हो ते कसं आहे साहेब, 5 वर्षे झाले आमच्या लग्नाला, कधी आमची भांडगड झाली नाही. आमची भानगड झाली नाही. 8 दिवस झाले घरामध्ये भानगड चालू आहे. बायको बोलणार मला, मी बोलणार बायकोला, ताट फायले तर आमच्याकडे भाकरी करपायल्या जाग्यावर, अशी आमची परेशानी चालू आहे. म्हणून थोडी नाराजी वाटते. मधुकरराव आमच्या शिवाजीरावला सल्ला देतात. म्हणले हात राजे हो, बायको बोलत नाही म्हणजे गोष्ट काय हो, ते सोपं आहे. शिवाजीराव म्हणले कसं काय, हात राजे सोपं आहे. तेव्हा काय झालं, अहो काहीच नाही. घरी गेल्या गेल्या बाईची तुम्ही स्तुती करा, बाई तुम्हाला असा चटकन तांब्या भरून आणून देते. मग स्तुती करायची म्हणल्यावर शिवाजीरावाच्या ध्यानामध्ये आलं. म्हणले हो साहेब, हे तर गोष्ट सोपी आहे. मग स्तुती कशी करायची, काही नाही हो साहेब, असं म्हणायचं काय साडी छान नेसलीस, काय आज सुंदर दिसतोस, काय गजरा लावला, काय तुझी, अशी स्तुती कर. काय तुझा कलर झाला. मग बाई तुम्हाला चटकन तांब्या भरून पाणी आणून देईल. शिवाजीराव खुश झाले आणि घाई गडबडीनं घराकडे निघाले. घराकडे गेले. पायामधल्या बुटाचे बंधन सोडायले की बाईने संकल्प घेतला. म्हणे 8 दिवस झाले यानं कुटका खाल्ला नाही, उपाशी मरायचं, कुठरोक याची परीक्षा घेऊ. तिने मनामध्ये संकल्प घेतला, आज याला बोलूच दे म्हणे. बोलू दे म्हणल्याच्या नंतर यानं बुट फिट सोडले. दरवाजामध्ये आला की बाई सुतानं म्हणली गिळायचं नाही का. गिळायचं नाही का म्हणले की यानं म्हणला हो हो. बंबाड राग आला मात्र हो हो म्हणे, गिळल्याशिवाय मधात जात नाही म्हणे. हो हो गिळायचं आहे गिळायचं आहे. मग ताट वाढलं. जेव्हा शिवाजीराव बसले. बसल्याच्या नंतर मग शिवाजीरावला प्रश्न मोठा पडला. मित्रानं सांगितलं मधुकररावनं की बायकोची स्तुती करायची, पण कशी करायची. मग स्तुती करायला यायला नाही चान्स. हे म्हणे तिला गोरी पान हाय म्हणाव, तर महाराष्ट्रातले तावेल असतात इतकी गोरी आहे. साडी काय भारीची घातली म्हणाव, तर घरात गाऊन वर आहे. मग स्तुती कराव कशी, याच्या पुढे प्रश्न उभा राहिला. ताट पुढे बाईनं आणून ठेवलं. यानं सुरुवात केली. बाई तांब्या भरून मधल्या घरात गेली. तांब्या भरून पिण्याच्या पाण्याचा आणण्यासाठी, साहेबांना देण्यासाठी. ताट समोर ठेवले की साहेबाला भेटला चान्स. बाई मधल्या घरात, साहेब बाहेर जेवत आहेत आणि बाहेरूनच साहेब म्हणतात तू काही म्हण गड्या, आता तू काही म्हण. ते म्हणे काय म्हणू, नाही ना तू काही म्हण. बाई म्हणते मग तू काय म्हणू, आई तू काही म्हण. आज एवढी तू भाजी मस्त केली, एवढी भाजी चांगली झाली की बोठ तोडून खावं वाटायला. एवढी भाजी तू चांगली केली. बाईच्या हातात होता भरलेला तांब्या, पाण्यानं भरलेला तांब्या. बाईने भिताडाला फेकून मारला. फेकून मारल्या की काय झालं बाबा, तू असं कसं करतो, काय केलं तुम्ही स्तुती कराल बाबा, भाजी चांगली झाली असं त्याची. बाईनं धरले केस जवळ आली म्हणे फैर 8 दिवस झाले तू अनमो भानगड झालं म्हणून मी घरात स्वयंपाक केला नाही. इतक्या दिवसामध्ये तुला माझ्या हातचा स्वयंपाक कवाच गोड लागला नाही. आज शेजारणीच्या घरची भाजी आणली की तुला कशी गोड लागली. त्यातून पेच पडला बापू. म्हणजे एवढा आमचा नवरा बायकोचा नवऱ्यावर, बायकोचा नवऱ्यावर, बायकोचा नवऱ्यावर, नवऱ्याचा बायकोवर विश्वास नाही. मोठी दुःखाची गोष्ट आहे.
बाबासाहेब परदेशाला गेले, रमाईनं आपला संसार चालवला हो, आणि त्या आईनं या 85% मायेच्या सावली खाली. म्हणून कार्याची वाट होऊन जळली ती माझी रमाई. अरे भीम कीर्ती शिखराची सीडी ठरली ती रमाई, तुफानातील दिव्याची वाट ठरली ती रमाई. अरे ज्ञानाच्या सागराची लाटही ठरली रमाई. बाबासाहेब ज्ञानाचा सागर होता, तर त्या सागराची लाट होती आमची आई. आणि म्हणून पती परदेशी आसता हरली ना कधी, लुगड चोळी अंगावरची रानटी साधी, अहो चटणी भाकर खाई, चटणी भाकर खाई फिके वाटती मलाई, चटणी भाकर खाई फिके वाटती मलाई, चटणी भाकर खाई फिकी वाटी ती मलाई. रमाई चटणी कांदा भाकर खाई, आणि त्या रमाईला गौन वाटी ती मलाई. आणि म्हणून कवी लिहितात काय, नवकोटीची ती आई धन्य भीमाची रमाई. धन्य भीमाची रमाई, धन्य भीमाची रमाई. अहो भीमाची रमाई ती भीमाची रमाई. भीमाची 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 नवकोटीची ती आई. घोर संकटाची करुणी या माते, शिक्षणात पतीला दिली भारी साथ, घोर संकटाची करुणी या मात, शिक्षणात पतीला दिली तिने साथ. बाबासाहेब परदेशाला जात असताना रमाई असलेली आपल्या जवळचे 2 रुपये बाबांना द्यायच्या हो. परंतु बाबासाहेब बाहेर जातात तेव्हा रमाईचा फार मोठा विश्वास बाबावर, आणि बाबांचाही विश्वास आमच्या आईवर. आता विश्वास एकमेकावर नाही, आता निघले मोबाईल. एक बायको पसे, एक नवऱ्या पसे, मोबाईल वर बोलणं. साहेब कुठं आहे ते बातच पत्ता लागते. बाईने घरून रिंग केली, हॅलो, हा छकुचे पप्पा मी बोलते. हा बोल, कुठं आहे तुम्ही? आई वाडवे दादा संग ढोलकी वाजवायला. हो काय झालं? ए पा तसं पचर पचर बोलू नका, मला गिरजीनं सांगलं तुम्ही दारूच्या भट्टीवर दिसले म्हणून. नाही वाडवे दादा संग ढोलकी वाजवायला. हो खरं म्हणायले, खरं म्हणायलो. मग वाजवा बरं ढोलकी.
यानं ढोलकी वाजवली. दुसऱ्या बाईचा फोन आला. हॅलो वालीचे बाबा, तुम्ही कुठं आहात? मारुतीच्या देवळात. खरं म्हणायले गंजीपेच्या डावावर होते म्हणा, मला बाल्यानं सांगलं. अरे नाही, मारुतीच्या देवळात खरं म्हणायले. हो खरं म्हणायलो. मग वाजवा बरं घंटा. मला सांगा, हे माणूस माधव वाडवे संघ ढोलकी वाजवतो म्हणून याने ढोलकी वाजवून दाखवली. ते बाईचा नवरा म्हणला मी मारुतीच्या देवळात हवा म्हणून त्याने घंटा वाजवून दाखवला. आणि माणूस जर संडासला गेला, बायकोचा फोन आला आणि तिने जर काही वाजवून दाखवा म्हणली, काय तांब्या फेकून मारा, टप्पर फेकून मारा, पायाला मारा. मग हाय का आमच्या बायाचा आमच्यावर विश्वास व्हायचा मला कळायला मार्ग नाही. कोठे गेले की कोठे गेले तिकडे, कहा गेले तिकडे, काय काम होतं तिकडं, इकडे का नाही आले, मला काही आणलं नाही का, मला काय खाऊ वाटणार का, मग का तोंडाला मुखरोग झाला का, इतक्या चौकशाला होता. अवघड. पण आमची आई काय, घोर संकटाशी करुणी परिश्रमाने केली कष्टाची कमाई. बाबासाहेब महाडचा सत्याग्रह करायला जात असताना रमाईला सांगितलं, रामो माझी पहिली क्रांती आहे, मी महाडचा सत्याग्रह करीत आहे. चौदार तळ्याचं पाणी पिण्यासाठी, आपल्या बांधवांना खुलं करण्यासाठी मी जात आहे. तेव्हा रमाई म्हणते, साहेब तुमच्या सोबत तुमच्या क्रांतीमध्ये सामील मलाही होऊ द्या. चौदार तळ कसं आहे ते मलाही पाहू द्या. मी त्या तळ्याला येईल. बाबासाहेब म्हणतात, रमा त्या ठिकाणी भानगड होत आहे, मारामाऱ्या होतील, तू त्या ठिकाणी येऊन काय करशील? रमाई म्हणते, साहेब तुमच्या सोबत असलेले सहकारी, आपले कोट्यान कोटी बाळ त्या ठिकाणी येतील, त्यांच्यासाठी मी भाजी भाकरी तर टाकून खाऊ घालेल ना, त्यासाठी तर मला येऊ दे सा. आणि ते रमाई त्या बाबांना म्हणत होती, काय हो तळे चौदार कसे ते मला पाहू द्या. रमाई म्हणते बाबांना, तुमची पहिली क्रांती साहेब मला पाहू द्या. तळे चौदार कसे ते मला पाहू द्या. त्या महाडामध्ये हो मला येऊ द्या. त्या महाडामध्ये सत्याग्रहासाठी आलेल्या माणसांसाठी भाजी भाकरी करेल म्हणून रमाई म्हणते बाबांना,
तुमचे सहकारी बांधव आणि नर नारी त्यांच्यासाठीच करीन मी भाजी भाकरी त्यांच्यासाठीच करीन मी भाजी भाकरी त्यांच्यासाठीच करीन मी भाजी भाकरी तुमचे सहकारी बांधव आणि नर नारी त्यांच्यासाठीच करीन मी भाजी भाकरी त्यांच्यासाठीच करीन मी भाजी भाकरी त्यांच्यासाठीच करीन मी भाजी भाकरी सत्याग्रहात सामील मला होऊ द्या सत्याग्रहात सामील मला होऊ द्या सत्याग्रहात सामील मला होऊ द्या परंतु बाबासाहेब सत्याग्रहासाठी रमाईला न सांगता रमाईच्या माघारीच निघून गेले आणि ते रमाई म्हणते त्या महाडामध्ये हो मला येऊ द्या महाडामध्ये मला येऊ द्या त्यांच्यासाठीच करील मी भाजी भाकरी रमाई कष्ट करण्यासाठी कष्ट उपसण्यासाठी रमाईचं आयुष्य गेले परंतु त्याच रमाईच्या हातपरी कष्टाने आम्हाला उभं वैभव मिळालं मॅचिंग लायलोंची साडी फिरायला गाडी हाताला घडी आखत पत केसाला बोवा पटकन लावा व्हा पुढच्या गावा असं आमचं निघलं परंतु काही काही लोक मॅचिंग वर निघले हो पा बाहेरची मॅचिंग 4 जणी निघाल्या जयंतीच्या कार्यक्रमाला 4 जणी मैत्रिणी मग एकीने काळी साडी काळी टिकली काळे ब्लाउज काळी पर्स काळे सॉक्स काळात बव्वा दुसरीने पांढरी साडी पांढरा ब्लाउज पांढरा पेटीकोट पांढरा पर्स पांढरे सॉक्स पांढरा बव्वा त्यालाच म्हणतात बो दुसरीनं पिवळी साडी पिवळं ब्लाउज पिवळे साडी पिवळे पिवळी 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 सगळी पिवळी एक काळी काळी एक पांढरी पांढरी एक पिवळी पिवळी एक निघली होबाड तोंडी मथारीने विचारले माय हे काळी काळी दिसायली हे पांढरी पांढरी दिसायली पिवळी पिवळी दिसायली तू काऊन होबाड तोंडी दिसायलीस काय मग ते काळीवालीला मथारीनं अगोदरी विचारलं माय तू काळी काळी काऊन दिसायली कुठं निघाल्या पोरी व्हा जयंतीच्या कार्यक्रमाला निघलो आजी माय ते कसं आहे आजीबाई माझ्या नवऱ्याच्या डोक्याचे केस काळे आहेत म्हणून मी काळी साडी काळे ब्लाउज काळी सॅन्डल काळे सॉक्स काळाच बवा म्हणून मॅचिंग करून काळी निघली दुसरीला विचारलं बाई तू ही ना काळी आहे तू कशी काय ते कसं आहे आजीबाई माझ्या नवऱ्याच्या डोक्याचे केस पांढरे आहेत म्हणून मी पांढरी मॅचिंग केली पिवळीले विचारलं बाई तू काऊन मॅचिंग केली म्हणे आजीबाई कसं आहे त्यांचं डोकं पांढरं झालं म्हणून त्याने हेअर डाय केली आणि हेअर डाय निघून गेल्यावर त्याचे केस पिवळे झाली म्हणून माझ्या नवऱ्याच्या डोक्याचे केस पिवळे आहेत म्हणून मी मॅचिंग पिवळी केली चौथीला विचारलं माय हे काळ्या नवऱ्याच्या डोसक्याचे नवऱ्याचे केस काळे हात म्हणून काळी केली हिच्या नवऱ्याचे डोक्याचे केस पांढरे हात म्हणून पांढरी केली हिच्या नवऱ्याच्या डोक्याचे केस पिवळे हात म्हणून पिवळी केली आणि तू तशी काऊन झाली म्हणे आजीबाई माझ्या नवऱ्याच्या केस डोक्याला केसच नाही मग मी कोणती करू मग नवऱ्याच्या केसावर जेव्हा आमची मॅचिंग चालते तर मग किती पुढे आमचं गेलं जग सांगता येते का मग किती अवघड आहे होऊन आमची रमाई म्हणते त्यांच्यासाठी करील मी भाजी भाजी
नवकोटीची ती आई धन्य भीमाची रमाई नवकोटीची ती आई धन्य भीमाची रमाई हा तर शेवट आहे. घरामध्ये 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 सर्वांचा करीती आदर घरामध्ये सर्वांचा करीती आदर घरामध्ये सर्वांचा करीती आदर डोक्यावरचा खाली कधी पडला ना पदर संसाराच्या गाड्याचे दोन चाक भीमा आणि रमा खरं म्हणजे या संसाराला संसाराच्या गाड्याची दोन्ही चाक म्हणू शकतो. परंतु आताच्या संसारामध्ये संसाराच्या गाड्याचे दोन चाक म्हणण्यापेक्षा संसाराच्या सायकलचे दोन चाक म्हणायला काही वावगं ठरलं. आताचे युग तसे म्हणजे का पाहत सायकलचे दोन चाक का संसाराचा गाडा जर चालायचा असेल तर त्या गाड्याची दोन्ही चाक बराबरीने चालतात. परंतु आताचे चाक दोन्ही बरोबर चालत नाही. एक पुढून एक माग. मग एक सायकलचं चाक पुढचं आणि मागचं चाक म्हणजे बायको. नवऱ्याने हँडल फिरवलं तिकडे चलायचं. मग मागच्यावर सगळं वज लेकरं बाया पैसे झोरे बाया पैसे येत्रा मागे सायकलवर कॅरेर कॅरेरला त्याच पायडल पायडललाच त्याच चैन सगळं काही मागच्या चाकाला वज. त्या पद्धतीचं आमच्या संसाराच्या गाड्यात आणि म्हणून घरामध्ये सर्वांचा करी बाबासाहेब आंबेडकरांची
बाबासाठी मुलगी पाहत असताना रामजी सुभेदारांनी दुसरी मुलगी पसंत केली आणि रमाईला निवडलं. त्या ज्या मुलीला पसंत केलं त्या मुलीसाठी त्या काळामध्ये 500 रुपये जुर्माना रामजी सुभेदारांना भरावा लागला. मीरा त्यांनी रमाईला पसंत केलं का हो? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आई माता भीमाई लहानपणी बाबांना सोडून गेली. त्याचप्रमाणे भिक्खू धुत्रेचं लेकरू रमाई, रुक्मिणी आणि धुत्रे रमाईला लहानपणी सोडून गेले. म्हणून रामजी सुभेदारांना पसंत का केलं हो? रमाईला पसंत का केलं? एक अनाथ मायबापाची मुलगी एका दोन्ही पखाने उणी असलेले एका उन्या पखाच्या जागी यांचा निश्चित संसार चांगला चालेल. सुभेदारांनी त्यासाठी रमाईला पसंत केले आणि मीरा त्याच्या आधिपत्याखाली भीमाचा आणि रमाचा संसार चालला हो. आणि मीरा त्याने शिकवलेला सदाचार त्या चिमुकल्या रमाईला पसंत पडला आणि त्याच रमाईने मीरा त्याचा आदर्श घेऊन आपल्या संसारामध्ये संसार गाडा. बाबासाहेबांच्या शिक्षणामध्ये संसारामध्ये रमाईने साथ दिली. सुभेदार घरी आले की रमाई बाबा म्हणून सुभेदारांना बोलावं, मीरा त्यांना बोलावं. साहेब घरी येतात. साहेबांच्या बुट्टापासून ते टायपर्यंत रमाईने न्याळी जावं. एक वेळेस बाबासाहेब परदेशातून मायदेशी आले बॅरिस्टर होऊन. तेव्हा बाबासाहेब सभेला जात असताना सर्व लोक जमले स्वागतासाठी. बाबांचं स्वागत करण्यासाठी सर्व लोकांनी स्वागत केलं. पाठीमागून आमची आई उभी राहिली आणि आईनं आमच्या सरळ बाबासाहेबांच्या चेहऱ्याकडे न पाहता बाबांच्या बुट्टाकडे लक्ष आमच्या आईचं गेलं हो. आमची आई म्हणजेच माता रमाई. सभेला सुरुवात झाली. सशस्त्र बुद्धे म्हणाले. शस्त्रबुद्धीचं लक्ष रमाईकडे होते आणि रमाईला बुद्धीने प्रश्न केला आणि आई तुम्ही बाबाच्या चेहऱ्याकडे न पाहता बाबासाहेबांच्या बुटाकडे का बघितलं? आणि बाबासाहेबांना सर्वांच्या तुम्ही बाबासाहेबांची अर्धांगिनी असून सुद्धा बाबासाहेबांना सर्वांच्या नंतर तुम्ही का भेटल्या? हे दोन शब्द रमाई बोलतील असं सहस्त्रबुद्धीने रमाईचं नाव त्या भाषणामध्ये सुचवलं हो. तेव्हा रमाई बोलायला लागली. माईक घेतला रमाईने आणि म्हणाली रमाई काय मी सर्वांच्या नंतर का भेटलो? सहस्त्रबुद्धे साहेबांनी मला या ठिकाणी बोलायला सांगितले. अडाणी असलेली आमची आई भाषण करायला लागते तर काय म्हणत आहे आमची आई? आता रमाई काय म्हणते हो? मी सर्वांच्या नंतर माझ्या साहेबांना का भेटलो? हे 85% लेकरं माझ्या साहेबाला बाबा म्हणतात. म्हणून आद्य माझं कर्तव्य आहे. माझ्या साहेबाला हे लेकरं बाबा म्हणत असतील तर निश्चित मला ही आई म्हणत असतील. माझे लेकरं जर त्यांच्या बापाला भेटत असतील तर मी त्यांची आई आहे. विशाल अंतकरणाने मी माझ्या लेकराला भेटू दिलं पाहिजे आणि साहेबाला मी माझ्या नंतर भेटलो यासाठी मी मागतो. माझा दुसरा प्रश्न असा आहे माझ्या साहेबाच्या चेहऱ्याकडे न पाहता बुटाकडे का पाहिला असा मला बुद्धे साहेबांनी विचारलं. तेव्हा रमाई बोलायला लागते माझ्या साहेबांच्या चेहऱ्याकडे न पाहता माझ्या साहेबांच्या बुटाकडे का पाहिलं? कोणत्याही जातीवादी गिदाडाची माझ्या साहेबांच्या चेहऱ्याला ते काय पण बुटालाही नजर लागू नये म्हणून यासाठी माझ्या साहेबांचे बूट व्यवस्थित आहेत का म्हणून मी माझ्या साहेबांच्या बुटाकडे लक्ष. अशी अडाणी असलेली आई आम्हाला सदाचार शिकवत राही हो. एवढं मोठं अंतकरण त्या विशाल रमाईचं होतं. आणि म्हणून कवी लिहितात काय घरामध्ये सर्वांचा खरेदी ढळला पदर सदाचाराची भाषा. बाबासाहेब परदेशाला जातात तर रमाई साहेबांना जाता जाता निरोप साहेब जरा सांभाळून जा. कुठे भूक लागली असेल तर वेळेवर जेवण करा. अभ्यासामध्ये मन घाला. माझी काळजी करू नका. रमाई बाबांना म्हणायचे जावा जावा परदेशी तुम्ही
जाऊन या जावा जावा परदेशी तुम्ही जाऊन या धनी तुम्ही साहेब मोठे होऊन या जावा 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 परदेशी तुम्ही जाऊन या धनी साहेब तुम्ही मोठे हो तुम्ही साहेब मोठे होऊन या आणि म्हणून रमाई सर्वांचा आदर करी. एक वेळेस रमाईला बाबासाहेब डॉक्टर आहेत असे सर्व लोक म्हणतात हे माहीत होतं, परंतु डॉक्टरांचा अर्थ रमाईला कळाला नाही. एक वेळेस शेजारचं लेकरू बिमार पडलं, त्यावेळेस रमाईला त्या बाईने सांगितलं माझा बाळ फार रमा तापेनं फनफन करतोय ग, दवाखान्यामध्ये न्यायचं आहे. तेव्हा रमाई त्या महिलांना सांगते बाई घाबरायचं काही नाही, आज साहेब परत येत आहेत, माझे साहेब घरी डॉक्टर आहेत ना, तुझ्या बाळाला इंजेक्शन देतील. साहेबांचं आगमन होते बाबासाहेबांचं. तेव्हा रमाई साहेबांना म्हणते साहेब हातपाय धुवायचा अगोदर राहू द्या, शेजारच्या बाईचा बाळ्या फार तापेने फनफन करतोय हो, अगोदर त्यांना इंजेक्शन गोळ्या वगैरे द्या. तेव्हा रमाई म्हणतात बाबासाहेब म्हणतात रमा, बाबासाहेब मनामध्ये हसतात अडाणी आहे माझी रमा, तिला डॉक्टरचा अर्थ कळाला नाही, बाबासाहेब मनात म्हणतात. तेव्हा बाबासाहेब म्हणतात रमाईला रमा अगं मी डॉक्टर माणसांचा नाही. मग रमाई साहेबांना म्हणते साहेब तुम्ही डॉक्टर माणसांचा नाही, माझ्याशी मस्करी करता आहात, मग माणसाचा नाही तर काय जनावराचा डॉक्टर आहा का. बाबासाहेब म्हणतात नाही रमा अगं मी जनावराचाही डॉक्टर नाही, माणसाचाही डॉक्टर नाही. मग साहेब तुम्ही माणसाचा डॉक्टर नाही, जनावराचा नाही, तर मग तुम्ही डॉक्टर कशाचे आहात, लोक तर तुम्हाला डॉक्टर म्हणतात. तेव्हा बाबासाहेब अडाणी असलेल्या रमाईला सांगतात अगं रमा मी माणसाचा डॉक्टर नाही, मी ढोराचा डॉक्टर नाही, मी फक्त डॉक्टर आहे पुस्तकांचा, पुस्तकांचा डॉक्टर आहे रमा, मी पुस्तकांचा डॉक्टर. रमाई पुन्हाही बाबासाहेबांना म्हणते साहेब पुस्तकाला कुठं रोग होते का, पुस्तकाला ताप येते का, पुस्तकाला कुठं खोकला येते का, पुस्तकांचं कुठं डोकं दुखते का साहेब, माझ्या अडाणी तुमच्या अडाणी असलेल्या रमाला असं का बोलता साहेब तुम्ही डॉक्टर असून. परंतु रमाई एवढ्यावर समाधान नाही, बाबासाहेबांनी पुन्हा रमाईला सांगितलं हो अगं रमा मी पुस्तकांचा डॉक्टर आहे, पुस्तकाला ताप होत नाही, पुस्तकाला खोकला येत नाही, परंतु रमा या उलट्या संस्कृतीचं पुस्तक माझ्या जर समाजाला चावलं माझ्या अनेक पिढ्या बर्बाद होतील रमा, त्या पुस्तकांचं ऑपरेशन करण्यासाठी मी डॉक्टर बनलेला रमा, त्या पुस्तकांचं ऑपरेशन करण्यासाठी मी डॉक्टर बनलो रमा. तेव्हा रमाईला माझे साहेब कोणते डॉक्टर आहेत ते कळालं आणि रमाई आमची एका आदरयुक्त बाबासाहेबांना बोलत गेलो फार चांगल्या रूपाने बाबाला पाहतो. त्या रमाईने कसा आदर्श मानला आणि म्हणून घरामध्ये सर्वांचा डोक्यावरचा कधी ना ढळला रे पदर, डोक्यावरचा कधी ना ढळला रे पदर, डोक्यावरचा कधी ना ढळला रे पदर. अरे महेंद्रार माता
ज्या मातेच्या पुण्याईने झालीस ग MSc तू झालीस ग BSc. ज्या मातेच्या पुण्याईने झालीस ग MSc तू झालीस ग BSc. मग तुला रमाई कळली नाही तर सावित्री कळणार कशी? सावित्रीमुळे तू शुद्ध झाली, नारीपणाला किंमत आली, परंपरेची चूर्ण पोतडी घेऊन या फिरसी. मग महामाया कळली नाही तर यशोधरा कळणार कशी? आम्हाला महान त्यागी माऊल्या मिळाल्या. यशोधरेच्या हा त्यागाने तथागत सम्यक संबुद्ध बनले. रमाईच्या आहात परिकष्टाने मोठ्या त्यागाने बाबासाहेब बनले. भारतीय घटनेचे शिल्पकार बनले. सावित्रीच्या त्यागामुळे ज्योतिबा क्रांतिबा ज्योतिबा फुले बनले, महात्मा बनले. आणि म्हणून बाबासाहेबांनी ज्योतिबाला गुरु मानलं. म्हणून मनोज राजा एका जागी म्हणतात, करोडो पुस्तकांना छानिले भीमाने, सत्य काय आहे ते जाणिले भीमाने. अरे विचाराला कसोटीवर घासले मनोज राजा, मग तेव्हाच ज्योतिबाला गुरु मानले भीमाने. ज्योतिबाला गुरु मानले कारण एकाशी दुसऱ्याशी काही संबंध नाही. महात्मा फुले माळी समाजाचा बाबासाहेब आंबेडकर महाराजातीत जन्माले, परंतु विचाराची देवणघेवण, विचाराची सांगड. मग म्हणून वामनदादा फार सुंदर लिहितात, अरे विचाराचं देणं त्याला विचाराचं घेणं, विचाराचं देणं घेणं करू नम्रतेनं, घराघरामध्ये नेलं स्वाभिमाने जिनं. मग हेच काम केलं दादा त्या भीम जयंतीनं. आमची रमाई आणि बाप कोण होता? भीम माझा बाप ग, रमा माझी माय. भीम माझा बाप ग, रमा माझी माय. तो गलोण्याचा गोळा, तो गलोण्याचा गोळा, ती दुधाची साय. गलोण्याचा गोळा, ती दुधाची साय. तो गलोण्याचा गोळा, ती दुधाची साय. बाबासाहेब ज्ञानसागर असेल तर रमाई लाट होती. बाबासाहेब लोणी असेल तर रमाई ती दुधाची साय असेल. बाबासाहेब बॅरिस्टर होण्यासाठी रमाईच्या त्यांच्यामध्ये मोठा सिंहांचा वाटा असेल. आणि म्हणून आदरी व्यक्त बाबासाहेब आंबेडकरांना रमाईने बॅरिस्टर बनवलं. 85% लेकराचा बाप बनवलं. या भारतीय संविधानाचा शिल्पकार बनवलं. आणि म्हणून लिहितोय, घरामध्ये सर्वांचा करीती आदर, डोक्यावरचा कधी ना धरला पदर, डोक्यावरचा कधी ना धरला पदर, डोक्यावरचा कधी ना धरला रे पदर. अरे महेंद्र रमाता, काही लोक भीम टायगर सेनेचे संस्थापक अध्यक्ष यांनी माझं नामांतर केलं, माधवराव उर्फ महेंद्र वाढवे. आणि म्हणून माझे गाणे महेंद्र नावानं सुरू झाले. मी एक गाणं लिहिलं आणि ते गाणं असं आहे, काही
बऱ्याच गायकांनी गायलं गात आहेत, प्रत्येकाची गाणी कोणी कुणाला गात आहे. गाणं मी लिहिलं, सारा भारत गाणे दिला म्हणतो स्वातंत्र्याचा वाली, अहो भीमरायाने बसवले त्याला अशोक चक्राखाली. 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 चक्राखाली हो चक्राखाली. भीमरायाने बसवले त्याला अशोक 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 आणि म्हणून या गीताचा मी शेवट करीत आहे, खास करून महेंद्र या नावाचा उल्लेख करण्यासाठी सांगावं लागलं. आणि म्हणून अरे महेंद्र अरे महेंद्र माता इतिहास देतो बाई. अरे महेंद्र माता इतिहास देतो बाई. महेंद्र रमाचा इतिहास देतो काय. काही काही माणसं इतिहासात अमर झाले, कशा पद्धतीने झाले. 5-5 नवरे करून काही इतिहासात अमर झाल्या बाया. काही काही बाया आंघोळीला गेल्या, त्याचे लुगडे घेऊन पळाले, त्याच्या संग प्रसिद्ध झाल्या. परंतु आमची आई हिनं फार मोठ्या कष्टाने बाबासाहेबांना बाबासाहेब मनवलं तेव्हा, आणि तुम्हा आम्हाला नडवलं, जिंदग्या घडवल्या आणि इतिहासी अमर झाल्या. आणि म्हणून अरे महेंद्र रमाचा महेंद्र रमाचा
धन्य भीमाची रंभा